नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक आर्य बेर्डे. तर माझ्यासोबत आज जोडले गेलेत बालाजी माने. अर्थातच ज्या खेळाडूने मेहनत करून अतिशय परिश्रम घेऊन मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये नेट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली ते माझ्यासोबत जोडले गेले. सध्याच्या घडीला पाहिलं तर उंटरी स्पोर्ट्स पारगाव संघाचं प्रतिनिधित्व आपण केलं सर. चांगला खेळ पाहायला मिळाला, मात्र संघ पराभूत झाला, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच जरा आमचा प्रवास झाला लांबून, त्यामुळे बॉडी जरा आमची जरा कम्फर्टेबल नव्हती. त्यामुळे थोडंसं आम्हाला लूज याला सामना करावा लागला. नक्कीच आम्ही पुढच्या वेळी जरा ही स्पर्धा असेल तर नक्की आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, नक्की उत्साहाने येऊ. नक्कीच पाहायला गेलं तर या स्पर्धेबद्दल शिवम स्पोर्ट्स आबा प्रेमी सातारी चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे खेळायला आणि ग्राउंड आम्हाला मस्त वाटलं. स्पर्धा बी ऑर्गनाईज चांगली वाटली, त्यामुळं कमिटीचा आणि ऑर्गनायझरचं बी अभिनंदन आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्याच्या घडीला आपण पाहतोय की लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू जे आहेत ते सध्याच्या घडीला टेनिस बॉलमध्ये वळतायत. का वळतात यामागे तुमचं कारण काय सांगू शकता तुम्ही? विषय असा आहे की आता टेनिस जे क्रिकेट आहे त्या क्रिकेटला थोडंसं म्हणण्यापेक्षा जरा जास्तच प्लॅटफॉर्म मिळायला लागलाय पोरासने. पहिलं नव्हतं असं. आता यूट्यूब आले, बरेच सोशल मीडिया, त्यामुळं की नाही टेनिस क्रिकेटला मार्केट चांगलं आले. थोडं त्यांचा प्लेयरांचा इन्कम सोर्स बी वाढला आहे आणि त्यासनं थोडंसं योगदान बी मिळायला लागले, कोचिंग व्हायला लागले. त्यामुळं पोरं लेदर म्हणण्यापेक्षा थोडंसं वळायला लागले तिकडं. लेदर बी मी खेळलो आता बरेच वर्ष झाले. मी लेदर बी खेळलो. असं नाही की लेदरमध्ये बी काय हे नाही, करिअर नाही. लेदरमध्ये बी खूप मोठं करिअर आहे आणि आता टेनिसला बी आलं आहे करिअर. त्यामुळं जो प्लेअरला कम्फर्टेबल वाटेल क्रिकेट, टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट, तर तो खेळू शकतो. चालेल. आणि ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच ओंकार पाटील सर, तुम्ही दोघं एकमेकांच्या अगेन्स्ट एकमेकांसोबत देखील खेळला असाल. त्या युट्यूब लाईव्ह बद्दल, आपल्या KGC लाईव्ह बद्दल काय सांगाल? मी खेळले ओंकार, आम्ही एकत्र क्लबमध्ये खेळलेला आहे. तो बॉलर मी त्याला चान्स दिला एक टीममध्ये. आम्ही एकत्र अश्वमेध स्पोर्ट्स होता क्लबमध्ये, वाटरमध्ये आम्ही दोघे एकत्र प्रॅक्टिस करायला. त्यामुळे नक्कीच ज्यावेळी आमची स्पर्धा असेल त्यावेळी मी ओंकारला बोलणार आहे आमच्या स्पर्धेला यूट्यूबला. त्यामुळे त्यानं बी यायचं आहे. ओके, धन्यवाद सर. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ओके, थँक्यू.